गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. रात्री यायला खूप उशीर झाला, तर बाप्पाचं आगमन पण झालेलं आणलेलं घरातल्यांनी. आता जस्ट उठलं आहे, भटजी आला नाही. सकाळचे 7:20 झालेत. उजेड बघू शकता तुम्ही बाकी किती लवकर उजेडतं गावी. आता काय काय रिच्युअल्स असतात घरात, काय काय चालतं आहे सगळं दाखवतो तुम्हाला. त्याला घरची टूर दाखवतो, माझ्या घरांचा बघायला आहे आमचा, दाखवतो तुम्हाला. इकडनं खाली जाईल, नाश्ता करायच्या आधी फटाके फटाके सॉरी फुटून झाले. आता जातो, घर दाखवतो, खाली जातो, देवघरात जाणार, पाया पडणार, तिकडे राखणदाराकडे जाणार, पाया पडणार, मग गणपतीची पूजा घरात भटजी आला की घर दाखवतो. उतरलो, एक बेडरूम, 2 3 4, इकडे स्टँडर्ड बाथरूम, वॉशरूम, ग्राउंड फ्लोर. इकडे स्टँडर्ड बाथरूम, एक बेडरूम, घराची मागची साईड, वाडी आहे मागची साईडची. हे सगळे कामं करतात. आता या साईडला किचन आला. आता एक नाश्ता चालू केलाय, चाय बिस्किट. दुसरा काका इकडे पूजा करते, नंतर दाखवतो अजून पूजा झाली आहे. तरी सगळ्यांची तयारी चालू आहे. आणि फ्रंट साईड काढून बंगला. मित्रांनो, आता देवघरात जाऊन पाया पडून येतो. ही आमची माझ्याकरांची विहीर आहे. ब्युटी आहे ना, ब्युटी एकी नाही ब्युटी. ते राखणदार इकडे आमच्या महादेवांचं, इकडे पाया पडायला जायला लागतं. मग एक एक लोक असतात त्यांच्या आता काय वाडी. तुम्हाला पण शूट करतो, तुमची पण शूटिंग करतो बोललो. हे नाता काय. आणि आमचे इकडे महादेवांचं राखणदार, दत्ताचं झाड, हे महादेवांचं. भटजी आले, पूजा चालू करणार आहे. गणपती मी तुम्हाला पूजा झाल्यावर दाखवणार किंवा पूजा करता करता दाखवणार आहे. आता चालू करूया. गावात कसं कसं होतं सगळं दाखवतो. किचनमध्ये पण जाम धावपळ झाली आहे. किचनमध्ये किचन हातावरून एक पळीवर पाणी सोडा आता म्हणा. पार्थवेश्वर सिद्धिविनायक देवता यथा मिलितोपचार द्रव्यैः पूजनं च करिष्ये. कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा. हे घ्या, हे फूल घ्या, गंधात बुडवायचं, तांब्याला चिकटवायचं. राजाय प्रसयसाय नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. उभे राज वै श्रवणाय महाराजाय नमः. म्हणजे काही लोकांना असा प्रश्न होतो, काय सेवन नेमकं काय करायचं, नाही तर इकडे तिकडे फिरायचं. म्हणजे फिरू नका असं माझं म्हणणं नाही, फिरायला तर पाहिजेच. म्हणजे आपल्या ओळखीचे लोक असतील त्यांच्याकडे गणपती बघायला जा, गप्पा मारा, तुमच्याकडे लोकांना बोलवा, त्यांना काही तो प्रसाद द्या. याच्या बाहेर आपण वैयक्तिक सेवा म्हणून हे करू शकतो.
वगैरे झाली आता. आले हो गणपती आले, सणा साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले, आज वाजत गाजत आमच्या घरा. मित्रांनो सगळ्यांनी स्कॅम केलाय, नाश्ता केलाय, मला दिलं नाही. सगळ्यांनी नाश्ता केलाय, स्कॅम दिलाय, मला कोणी सांगितलं नाही. झालं मी सांगितलं ना तुला नाश्ता करायला. स्कॅम. मित्रांनो आता दुपारच्या आरतीला सुरुवात होते. जाऊया. आपल्या मांजेकरवाडीत 4 घर आहेत. 4 घरात आरती होणार दुपारी पण संध्याकाळी पण. गणपती आहेत. सेकंड घरात सेकंड मग नाव काय 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 आहे कादू घाट मारू योगे 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 घाट मारलेलो. वडे बनवायला ये. एक वडा देता का खायला? हे घे ते खूप वडे करायला शिकवते. नको मित्रांनो आपलं जेवण तयार झालंय. जेवण तयार झालेलं पहिला खाणार मोदक. मित्रांनो आरतीला आल्या माझा मित्र आहे गावचा ओंकार. यांनी पण मला बोलवल्याने नाही बोलवलं सांगितलेलं आहे पण येऊ नाही. आता जातो. मित्रांनो आता सगळं शेवटच्या घरात आरतीला अंधारातून दाखवतो सगळं तुम्हाला. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीतु. मित्रांनो आरती झाली आहे. चालले आता घरी. माझा भाव आहे ललिता. तर आता आम्ही काळोखातून चाललोय ना तुझ्या भूताच्या स्टोऱ्या सांगण्यामध्ये हा आमचा सिद्ध खूप एक्सपर्ट आहे. एक तर व्हिडिओ मी बनवणार भूताच्या स्टोऱ्यांची. नक्कीच सांगूया ना. नक्कीच गावात खतरनाक स्टोऱ्यावर स्टोऱ्या आहेत. तुम्ही ऐकून घाबराल. यायची गरज पण नाही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे ते करा, मला काय पाहिजे ते करतो. बाय बाय.